नमस्कार. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण संवाद संमेलन आयोजित केलं आहे. या संवाद संमेलनाचा मुख्य हेतू असा आहे, अनेक संस्था अनेक विषय लोकांपर्यंत जावेत हा या संवाद संमेलनाचा मुख्य हेतू आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉक्टर पराग काळकर सर, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, तसेच विद्या परिषद व अधिसभेचे सदस्य आणि सिंहगड इन्स्टिट्यूट बिझनेस स्कूलचे संचालक आपल्याकडे आलेले आहेत. प्रथमतः डॉक्टर पराग काळकर यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर. आपल्या सगळ्या लोकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे हे समजण्यासाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. माझ्या माहितीनुसार 1964 मध्ये कोठारी आयोग स्थापन झाला होता आणि त्या कोठारी आयोगामध्ये शिक्षणासंदर्भात सूक्ष्म असं संशोधन त्याच्यात केलं होतं. त्याच्यानंतर 1992 मध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक धोरण आलं असं मला माहिती आहे आणि त्याच्यानंतर शैक्षणिक धोरणांवरती चर्चा किंवा काही अध्यापन किंवा काही संशोधन झालं नाही असं समजतं. तर मला असा पहिला सुरुवात अशी करायची आहे की या देशाला शैक्षणिक धोरणाची गरज आहे का आणि असेल तर का आहे? खरं सांगायचं झालं तर भारतातली सगळी शिक्षण पद्धती जी आहे, गेल्या स्वातंत्र्याच्या काळापासून आपण आता अमृत महोत्सवपर्यंत आलो आहोत, ती ब्रिटिशांच्या काळामध्ये तयार झालेली आहे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या शिक्षण व्यवस्थेचा उद्देश की ब्रिटिश राज्यव्यवस्थेला लागणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती हा होता. त्यानंतर आपण जे सांगितलं त्यात जे जे काही बदल करण्यात आले ते बदल हे तात्कालिक बदल होते किंवा अनुषंगिक बदल होते. मुळात जो बेसिक आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेची ढाचा होता त्या ढाच्याला कुठेही मुळापासून बघितलं गेलं नाही. आणि माझ्या अंदाजे शैक्षणिक धोरण 2020 मध्ये ह्या मुळापासून याच्यामध्ये बदल घडवले आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने त्यांच्या सगळ्या व्यवस्थेला चालवण्यासाठी जे काही क्लेरिकल लागते त्याच्यामध्ये आपली सगळी जी शिक्षण व्यवस्था आतापर्यंतची ही मेमरी बेस आहे, स्मरणशक्तीच्या आधारे आहे. म्हणजे तुमच्या परीक्षेत तुम्हाला विचारलं जातं या विषयाची व्याख्या सांगा, याची व्याख्या सांगा आणि ती किती चांगली लक्षात ठेवून तुम्ही परत पेपरवर लिहू शकता, यालाच तुम्हाला 100% मार्क मिळतात. आणि गेल्या काही काळात लक्षात आलं की ज्याला उपक्रमशीलता म्हणतात, नाविन्यपूर्णता म्हणतात, एखाद्या विषयाचा अनुभव घेणे, अनुभूती घेणे, चिंतन करणे, अशासारख्या कुठली प्रक्रिया शिक्षण प्रक्रियेत घडतच नाही. आणि मागील काही वर्षात तुम्ही पाहिलं असेल की अनेक शाळांमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजेसमध्ये 100% रिझल्टचे एक फॅड निर्माण झालं होतं. आणि 100% रिझल्ट किंवा मुलांना 100 पैकी 100 मार्क म्हणजे गुणवत्ता का, हा प्रश्नही आपल्यासमोर निर्माण होतो. पुढच्या काळात जेव्हा आपण म्हणतो की सगळ्यात जास्त तरुणांचा देश हा भारत देश असणार आहे, तर या सगळ्या तरुणांना बरोबर घेऊन जेव्हा तुम्ही पुढे जाणार आहात आणि जेव्हा आपण आत्मविश्वासाने म्हणतो की विश्वगुरू होण्याचं स्वप्न आपण 2040-2050च्या अनुषंगाने बघतो आहोत, की जेव्हा हा आपण अमृत महोत्सवाकडनं सुवर्ण महोत्सवी वर्षाकडची पुढची 25 वर्षाची वाटचाल असणार आहे, त्याची करणारी जी वाटचाल, त्याचं जे नेतृत्व असणारे जे आजचे तरुण आहेत, महाविद्यालयात शिकणारे, ते करू शकतील का, त्यांची ती क्षमता आहे का, तर त्याच्यामध्ये कुठेतरी विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे माझ्या अंदाजे सर्वंकष धोरण हे आपल्याला बघितलं पाहिजे. याच्यामध्ये 2 गोष्टी यांनी प्रामुख्याने बघितल्यात असं मला वाटतं. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपली पूर्वापार एक सिस्टीम होती ज्याला गुरुकुल पद्धती होती आणि ती आता कुलगुरू पद्धतीकडे आली. तर गुरुकुल पद्धतीमध्ये काही ऍडव्हान्टेजेस होते, आपलं काही सिस्टीम ठरल्या होत्या आणि त्या खरंच उपयोगात होत्या. गुरुकडे राहायचं किंवा हा विषय नव्हता, पण कुठल्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार काय शिक्षण द्यायचं हे ठरवण्याचा एक ढाचा ठरलेला होता. आणि माझ्या अंदाजे त्याचं एक आधुनिक रूपांतरण आज आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आज स्वीकारतो आहोत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कदाचित त्यांची मानसिकता फक्त डिग्री घेणे, पदवी घेणे आणि मग कुठेतरी नोकरी मिळते का यासारखी उभे राहणे होते. पण माझ्या अंदाजे कर्तृत्व आणि नेतृत्व जर आपल्याला यातून करायचं असेल आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायची असेल
तर निश्चितपणे या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला करणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. वा, आता सरांनी सांगितलं तसं देश जर घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्याच अनुषंगाने जुने जी आपली शैक्षणिक धोरण होतं आणि नवीन शैक्षणिक धोरण याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवतोय? सर, गेल्या पूर्वीची आपली जी पदवी देण्याची, तर उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने मी बोलतो, पदवी देण्याची जी पद्धत होती त्यात वर्षातनं एकदाच परीक्षा होत होती आणि त्याच्यामुळे वर्गात जाण्याकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल नव्हता. महाविद्यालयात जाणे आणि महाविद्यालयाच्या वर्गाबाहेर ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांचा जास्त सहभाग होता, महाविद्यालयाचं जे काही सिलेबस म्हणतो किंवा शिकवण्याचा काही ढाचा होता तो खूप स्ट्रक्चर्ड होता आणि वर्षाची एकदाच परीक्षा द्यायची. त्यामुळे त्याच्या आधी थोडा काळ जेव्हा आपलं परीक्षेचं वेळापत्र लागतं तेव्हा पुस्तकं बघायची, त्याच्यानंतर मग 21 अपेक्षित सारख्या अशा शॉर्टकटचा उपयोग करायचा, नोटचा उपयोग करायचा आणि कुठेतरी ती परीक्षा दिली आपण, म्हणजे त्याला आपण मगअप करायचं आणि परीक्षेत जाऊन जर ते लिहून काढलं, पानाच्या पानं भरली आणि मार्क मिळून मुलं पास होत होते. त्याच्यामध्ये कुठेही शिक्षण होत होतं, ज्ञानाची प्रक्रिया होत होती, ज्ञानाचं संवर्धन होत होतं, हे असं कुठेही होत नव्हतं. त्यानंतर आता युजीसीच्या निर्देशानुसार आपण सेमिस्टर पद्धती आणली, सत्र पद्धती आणली. त्या सत्र पद्धतीमध्ये काही चांगल्या संकल्पना आणल्या, त्याच्यामध्ये कोर सब्जेक्ट आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. विद्यार्थ्याला थोडासा आपण चॉईस द्यायला प्रयत्न केला. नवीन शैक्षणिक धोरणात हा चॉईस खूप मोठा आहे. म्हणजे त्या महाविद्यालयाच्या पलीकडे जाऊन किंवा त्या विद्यापीठाच्या पलीकडे जाऊन सुद्धा जवळपास 40% अभ्यासक्रम त्यांना वेगवेगळ्या विद्यापीठातल्या, भारतातल्या आणि जगातल्या पूर्ण करता येईल. म्हणजे एक ज्ञानाचा साचा जो आहे त्यांनी त्याचं करिअर पाथ ठरवला असला तर त्याच्यासाठी लागणारी जी स्किल्स आहेत आणि जे ज्ञान आहे ते त्याला कुठल्याही मार्गाने मिळवण्याची सुलभता आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिली आहे. याची मानसिकता तयार करणं हा भाग आहे. शिक्षकांची मानसिकता, शिक्षण संस्थांची मानसिकता, विद्यापीठाची मानसिकता अशी सगळी निर्माण व्हायला थोडासा कालावधी याच्यात निश्चितपणे जाणार आहे. कारण फ्लेक्झिबिलिटी आपण म्हणू, खरं म्हणजे मल्टिपल एंट्री एक्झिट हा थोडासा खूप सोपा शब्द झाला, पण विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की तो कुठल्याही क्षणी त्या अभ्यासक्रमातून बाहेर पडून, याचं उदाहरण द्यायचं झालं खरं तर आपल्याकडे इंजिनिअरिंगकडे जाणारे विद्यार्थी संख्या लाखाच्या संख्येत होती, कारण IT आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर किंवा आजही आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिक्स खूप अवघड असल्यामुळे, कारण गणित हा विषय शिकवणारे 70% शिक्षक आजही हे गणित भाषेतनं पारंगत झालेले नाहीयेत. आपल्याकडे गणित शिक्षकांची खूप कमतरता आज भारतासारख्या देशामध्ये आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया गणिताचा पहिल्यापासून निपुण भारत नावाचं एक योजना गव्हर्नमेंटने काढली की त्याच्यामध्ये गणित शिक्षकांची सक्षमता वाढण्याच्या दृष्टीने. पण काय होतं की ते मुलं इंजिनिअरिंगला येईपर्यंत त्यांचं गणित कच्चं राहिलेलं असतं, शालेय पातळीवरचं, किंवा त्याची भीती बसलेली असते आणि मग इंजिनिअरिंगला जे मॅथमॅटिक्स असतं ते खूप वरच्या दर्जाचं असल्यामुळे YD इयर डाऊन होतं. ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात, नैराश्यात जातात किंवा आणखी मानसिक प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या भोवती तयार होतात. माझ्या अंदाजे या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर पडण्याची एक संधी दिलेली आहे की ठराविक क्रेडिट तुम्ही पूर्ण केल्यानंतर पहिल्या वर्षानंतर तुम्ही बदलून तुमच्या आवडत्या विद्याशाखेकडे, तुमच्या आवडत्या अभ्यासक्रमाकडे जाऊ शकता. तर माझ्या अंदाजे तो ताण जो आहे किंवा परीक्षा केंद्रित जी आपली शिक्षण व्यवस्था आहे ती अभ्यास केंद्रित, ज्ञान केंद्रित होईल असा बदल निश्चितपणे घडून येऊ शकतो याच्यामध्ये. सर, आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांची, संस्थेची, शिक्षकांची मानसिकता बदलायला पाहिजे. त्यासाठी काही अंमलबजावणी होण्यासाठी या धोरणामध्ये काही बदल करण्यात आले आहेत का? खरं सांगायचं झालं तर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये आज असं होतं की सगळ्या शिक्षण व्यवस्था जी आहे ती पहिल्या वर्षी ऍडमिशन करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. एकदा मुलांनी प्रवेश घेतला तर मग तो मुलगा पास होतोय नाही होतोय, त्याला काय अडचणी येत आहेत किंवा त्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण ज्याला स्लो लर्नर म्हणतो, फास्ट लर्नर म्हणतो, त्याच्या ज्ञानाची, बुद्धिमत्तेमध्ये त्याला काही आणखीन गोष्टी करायची गरज आहे का, ह्याच्याकडे फारसं काही लक्ष दिलं जात नाही. म्हणजे एक तर त्यांनी अभ्यासक्रम सोडायचा किंवा जसा होईल तसा रडत खडत तो पूर्ण करायचा. त्यामुळे ती मानसिकता जी आहे एकदा प्रवेशासाठी सगळी ऊर्जा, जाहिराती, क्लासेस, अनेक गोष्टी त्याच्यासाठी केल्या जातात. आज हे सगळं काही प्रत्येक वर्षानंतर घडणार आहे. म्हणजे आज मी एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यानंतर तो विद्यार्थीचं अभियांत्रिकीसाठी माझ्याकडे 4 वर्ष असेल तर 4ही वर्षामध्ये तो केव्हाही बाहेर जाऊ शकतो प्रत्येक वर्षानंतर. त्यामुळे माझं गुणवत्तेकडे असणारं लक्ष वाढणार आहे. शिक्षकांच्या दृष्टीने असं होतं की शिकवा चांगलं किंवा नका शिकवू, विद्यार्थ्याला काही चॉईस नव्हता. पण आता असं होणार नाही. जर मी चांगलं शिकवलं नाही तर शेजारच्या महाविद्यालयात शिकवणाऱ्या चांगल्या शिक्षकांकडे हे विद्यार्थी
पहिल्या वर्षीनंतर दुसऱ्या वर्षीसाठी जाऊ शकतात, ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी जी आपण म्हणतो आपल्या शैक्षणिक धोरणात दिली, थोडंसं त्याला कॉम्पिटिशन राहील त्याच्यामध्ये. आणि कुठेतरी तुम्ही जर चांगलं शिकवत असाल तर तुमच्या वर्गात विद्यार्थी येतील, तुम्ही जर चांगलं शिकवत नसाल म्हणजे जागा आहे, सीट आहे, प्रवेश होतोय म्हणून कुठेतरी विद्यार्थ्यांनी कसंही शिकायचं असं यापुढच्या काळात तरी होऊ नये. त्यामुळे त्यांनाही थोडंसं अद्ययावत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये व्यापक प्रमाणावर शिक्षकांचं प्रशिक्षण हा विषय मोठ्या प्रमाणात घेतलाय. अनेकदा असं होतं की मी जो विषय माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकलो आहे तो कायम सिलेबसमध्ये कसा राहील मी बघतो, कारण मग त्याच्यावरच माझी उपजीविका चाललेली असते. त्यामुळे तो विषय बदलणे, आता आपण उदाहरणार्थ मॅनेजमेंट अकाउंटिंग पेक्षा आता फॉरेन्सिक अकाउंटिंग शब्द आलाय, पण आता मला नवीन विषय शिकायला लागेल, नवीन विषयाचा अभ्यास करायला लागेल, शिकवायला लागेल. त्यापेक्षा मी माझा शिकवण्याचा विषय तोच 20 वर्ष पुढे कसा राहील ह्याचा प्रयत्न करतो. असं जर प्रत्येकाने प्रयत्न केला तर तुमचं सिलेबस जे आहे, तुमची शिकवण्याची पद्धत आहे कधी अद्ययावत होणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी ही शिक्षणाची मानसिकता ही बदलायची गरज आहे की जसा काळ बदलतोय, वेळ बदलतोय, परिस्थिती बदलतीये, बाहेरची आवश्यक असणारी स्किल्स बदलत आहेत, तसं त्या प्रमाणात मध्ये शिक्षकांनी सुद्धा बदललं पाहिजे तर विद्यार्थी बदलेल. म्हणजे सुरुवात हे अभ्यासक्रम बदलापासून सुरुवात झाली पाहिजे, शिक्षकांनी बदललं पाहिजे. शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान घेतलं तर मुलांपर्यंत नेऊ शकतील आणि मुलांनी अद्ययावत ज्ञान घेतलं तर ते पुढे त्यांना उपयोगी पडेल. कारण आज डिग्रीचा आणि व्यवहाराचा खरंच तर काहीचाही संबंध नाही असं आपण सगळेजण मान्य करतो. खरं तर मी आज विचार करतो की 2022 साली किंवा 2023 साली पास होणारा विद्यार्थी हा त्याचे जे स्किल्स आहेत ते कदाचित पुढचे 30 वर्ष वापरणार आहे. म्हणजे तो नोकरी करण्याच्या किंवा व्यवसाय करण्याच्या क्षमतेमध्ये त्याच्या रिटायरमेंटपर्यंत पुढचे 30-40 वर्ष राहणार आहे. मग आजचं ज्ञान 2022 सालचं ज्ञान कदाचित 2025 पर्यंत राहील. त्यानंतर त्याला काय करायला लागेल तर शिक्षण ज्ञान विषय शिकवण्यापेक्षा नवीन ज्ञान आत्मसात करण्याची कला विकसित करणे, ती मानसिकता विकसित करणे, ती प्रक्रिया शिक्षण मध्ये शिकवणे. कारण आज मी एखादा विषय खूप चांगला शिकवला आणि तो विषय कदाचित पुढे लागला नाही, जसं कोबॉल आणि असे काही विषय होते संगणक मध्ये आपल्याकडे विषय होते, त्यात मी खूप पारंगत आहे, पण ते कुठल्याच संगणकावर नाही की त्याचं काहीच होत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेचं करण्यापेक्षा ते विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिकता नवीन ज्ञान शिकण्याकडे, शिक्षकांचं नवीन ज्ञान शिकवण्याकडे आणि विद्यार्थ्याला नवीन ज्ञान शिकण्याच्या मानसिकतेमध्ये घेऊन येण्याकडे आलं पाहिजे. त्यांनी ढाचेबद्ध साचेबद्ध उत्तर देऊ नये असाच आपण प्रयत्न केला पाहिजे. तर माझ्या अंदाजे शैक्षणिक धोरण पुढे राहणार आहे. कारण आजचं ज्ञान जे आहे, आजची जे डिग्रीज आहेत त्या कदाचित पुढच्या 3 वर्षानंतर त्याचा रिलेव्हन्स कमी होणार आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही त्याला वर्गात आणू शकणार नाहीये. त्यामुळे त्याची मानसिकता तयारी झाली पाहिजे. त्याला अपकी स्किलिंग म्हणतो आपण, रिस्किलिंग म्हणतो, ज्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप महत्व दिलेलं आहे की अपस्किलिंगची मानसिकता त्याची असली पाहिजे की नवीन मला ज्ञान शिकलं पाहिजे. त्याची पूर्वी शिकलेलं ज्ञान थोडंसं विसरायची पण गरज आहे आणि नवीन ज्ञान कुठेतरी शिकण्याची मानसिकता तयार झाली. आज पहिल्यांदाच तो मुळात ज्ञान घ्यायला तयार नसतो, त्याला एक तर मार्क पाहिजे असतात. आज तुम्ही पाहिलं असेल मधल्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा द्यायची मानसिकता सुद्धा विद्यार्थ्यांनी हरवली होती. घरी ताणतणाव असेल, कोरोनाचं प्रेशर असेल, पण शेवटी कुठेतरी टेस्टिंग झाल्याशिवाय कुठलंही प्रॉडक्ट, कुठलाही विषय, कुठलाही विद्यार्थी हा बाजारात नाही आला पाहिजे. आज कंपन्यांना सुद्धा माहिती आहे, आपल्या समाजाला माहिती आहे की हे विद्यार्थ्यांनी ज्या प्रमाणामध्ये अभ्यास करणं आवश्यक होतं, ज्या प्रमाणामध्ये त्यांच्या अभ्यासाची, त्यांच्या ज्ञानाची तपासणी होणं आवश्यक होतं, त्या प्रमाणामध्ये आज होत नाहीये किंवा झाली नाहीये. मग असं होऊ नये, याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये विद्यार्थ्यांचंच नुकसान होऊ शकतं. आज त्यांना कदाचित डिग्री मिळेल, आज त्यांना कदाचित मिळणारे मार्क जास्त असतील, पण त्या मार्काचं मार्केटमध्ये असणारं वेटेज, लोकांच्या मनामध्ये असलेलं वेटेज, कंपन्यांमध्ये असणारं वेटेज हे कमी आहे तुलनेमध्ये. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला विचार करायची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरण ह्याच्याविषयी सांगते, ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. वा, आता सरांनी सांगितलं आपल्याला की विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था या सगळ्यांनी विचारात बदल करणं गरजेचं आहे. हे लगेच ऍक्सेप्ट होणं अवघड आहे, तरी सुद्धा आपल्याला ते करावं लागणार आहे, कारण ह्याच्यामुळे आपला देश घडणार आहे. मला सर असं वाटतं की अनेक अशा चर्चा लोकांच्या चालू होत्या की नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे आणि त्यात काही बरंच बदल होणार आहे. तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कॉलेजचं शिक्षण यात निश्चित काय काय बदल होणार आहेत हे थोडक्यात सांगू शकाल का? सर, पहिले कसे की त्याला प्री स्कूल म्हणतात, की 6 वर्षापर्यंत विद्यार्थी जे काही ज्ञान घेत असतो ते बऱ्याच प्रमाणात त्याला लॉंग टर्म मध्ये उपयोगी पडतात.
आज आपल्याकडे 5 वर्षापर्यंत मुलगा कुठल्याच शाळेत जात नाही. त्यामुळे त्या काळामध्ये त्याचं नर्चरिंग कसं घडावं, आपल्याकडे खरं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार, त्याच्या आधी 9 महिने सुद्धा त्याचं शिक्षण होतं. एवढी आपली भूमिका पक्की आहे, पण तरी आपण 5 वर्षापर्यंत त्याला काहीच शिकवत नाही. त्यामुळे कळत नकळत जे शिकतो, त्यामुळे प्री स्कूलिंग हे खूप महत्वाचं. आणि 10वी-12वीची जी रेस आहे ती रेस काढून टाकली, कारण त्याच्यामध्ये विद्यार्थी होरपळला जातो. म्हणजे 12वीसाठी फक्त 2 लाख रुपये भरून क्लासला जायचं आणि कुठेच शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात जायचं नाही, फक्त परीक्षा द्यायची. म्हणजे फक्त विद्यार्थ्याला रेससाठी आपण तयार करत होतो, फक्त परीक्षेसाठी तयार करत होतो. तर माझ्या मते त्याचे काही मूलभूत संकल्पना असतील, त्या वयोगटामध्ये त्या मूलभूत संकल्पना स्वच्छ झाल्या पाहिजे, क्लिअर झाल्या पाहिजे. त्याला विचार करण्याची प्रवृत्ती त्याची वाढली पाहिजे. आणि त्याची जी ज्ञानाची तपासणी आहे ती ज्ञानाची तपासणी एक वेळा न होता, कदाचित त्या दिवशी मी दमलो असेल, त्या दिवशी माझी तब्येत बरोबर नसेल, त्या दिवशी काहीतरी घरामध्ये घडलं असेल की माझं एकाग्रता होत नसेल, मग त्या दिवशी जर ते ज्ञान मी परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिलं नाही तर नापास. आणि त्या दिवशी जर माझी मानसिकता चांगली असेल तर वर्षभर काही न करता मला चांगले गुण मिळू शकतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापन हा संकल्पना याच्यामध्ये अधोरेखित केलेली आहे, की ज्याच्यामध्ये एका वेळी, एका तासाला, एका क्षणाला, एका जागी बसून जे ज्ञान तुम्ही लिहाल पेपरवर, उत्तरपत्रिकेवर, तेवढंच अंतिम तुमच्या वर्षाचं असं होणार नाहीये. त्यामुळे ह्याला थोडं महत्व दिलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये आजही परीक्षा या विषयाची भीती आहे, परीक्षा या विषयाचा ताण आहे. अनेक विद्यार्थी चुकीचा मार्ग त्यामुळे निवडतात किंवा रिझल्टची भीती आहे. सातत्यपूर्ण मूल्यमापन विद्यार्थ्यांचं कळलं राहिलं पाहिजे. यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने, हे सगळं शाळेपासून आपण महाविद्यालयापर्यंत संकल्पना खूप चांगली आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा रेशो हा सगळ्यात कळीचा मुद्दा आपल्याकडे आहे. आज कॉमर्स किंवा सायन्स किंवा आर्ट्स सारख्या महाविद्यालयामध्ये ज्या वर्गामध्ये 100च्या आसपास मुलं असतात, 120 मुलं असतात, अशा महाविद्यालयामध्ये 120 मुलांमागे एक शिक्षक असला आणि सेमिस्टर पद्धतीमध्ये जर 6 विषयांचं मूल्यमापन जे सातत्यपूर्ण पद्धतीने केलं गेलं तर किमान 4 वेळा करावं अशी संकल्पना आहे. आणि जर त्याला 4 वेळा करूनही त्याचं यशस्वी झालं नाही, करायची एखादी जास्त संधी पण द्यावी. असं जर आपण केलं एवढ्या मुलांच्या मध्ये वेळ देऊन, तर माझ्या मध्ये शिकवण्याला काही वेळच राहत नाही. त्यामुळे थोडंसं शिक्षण आणि विद्यार्थी याचं गुणोत्तर कुठले तरी प्रत्येक पातळीवर थोडंसं इम्प्रूव्ह होण्याची गरज आहे. ज्या संकल्पना राबवण्याचा आपण विचार करतो त्यासाठी चांगलं मनुष्यबळ लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर आपण जी विषयांची बास्केट निर्माण करतो, ज्याला कॅफेटेरिया अप्रोच आपण म्हणतो, विद्यार्थ्याला भरपूर ऑप्शन, त्याचे कोर सब्जेक्ट सोडून त्याला अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याला एखाद्या विषयातला, समजा त्याला गणिताचा मध्ये मास्टर डिग्री घ्यायची असेल, त्याला 15 विषय अवेलेबल आहेत. 15 तर त्यांनी 2 घ्यायचे स्पेशलायझेशन म्हणून, पण हे 15 विषयातले 2 कुठलेही घेऊ शकतो तो. मग एवढे शिक्षक आहेत का त्या विषयाचं नैपुण्यपूर्ण शिक्षक करणारे? म्हणून क्लस्टर सांगितलं त्यांनी की तुमचं महाविद्यालयामध्ये एवढे सगळे बास्केट ऑफ सब्जेक्ट जर देण्याची, डिलिव्हरी करण्याची तुमची मानसिकता असेल किंवा तुमचा विचार असेल, तर त्याच्यामध्ये किमान 3000 विद्यार्थी असले पाहिजे. तर त्याच्यातनं निर्माण होणारे फीज आणि ते मॉडेल सस्टेनेबल राहील तुमच्याकडे. आज एका विषयाला एकच शिक्षक असतो आपल्याकडे, आणि एकच शिक्षक असेल तर तो 15 विषय शिकवू शकणार नाही. त्यामुळे आपण आदर्शवत संकल्पना जरी घेतली, ती संकल्पना ग्राउंडवर राबवण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणावर मनुष्यबळाची, तज्ज्ञ मनुष्यबळाची आणि शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर राबवण्याची गरज आहे. आजचा जो ढाचा आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाचा किंवा विद्यापीठाचा शिक्षणाचा ढाचा आहे, त्याच्यामध्ये अजून वाढ करण्याची अपेक्षा. आज आपल्याकडं साधारण 30 मुलांमागे एक शिक्षक, साधारण 100 मुलांमागे एक शिक्षक पारंपरिक विद्याशाखेमध्ये, किंवा व्यावसायिक शिक्षक विद्याशाखेमध्ये 20 मुलांमध्ये एक शिक्षक आहे. ते गुणोत्तर खरं म्हणजे अपेक्षित आहे की काही महाविद्यालयांनी ते 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक किंवा 12 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक, जे IIT मध्ये आपण म्हणतो, असं गुणोत्तर आणलं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशाकडे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रोग्रेसकडे शांतपणे व्यवस्थित लक्ष देता येईल. हे जर झालं तरच त्याचं अंमलबजावणी शक्य होईल. अदरवाईज कागदावर आपण म्हणतो चॉईस आहे, जागेवर चॉईस नाही. म्हणजे आज गमतीच्या स्वरात आम्ही नेहमी म्हणतो की आमचा सिलेबस जो आहे तो 2019 पासून आम्ही चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, विद्यार्थ्यांना चॉईस आहे, त्याला सब्जेक्ट दिलेत, त्याला पाहिजे तो निवडू शकतो. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं खरं म्हणजे तर जेव्हा तुमच्याकडे परीक्षेचा डेटा येतो, परीक्षेची माहिती तुमच्याकडे येते, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की तुम्ही जर 15 विषय दिलेले असतील तर 90% विद्यार्थ्यांनी तेच 1 किंवा 2 विषय निवडले आहेत. कारण उरलेले विषय शिकवण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ हे त्या महाविद्यालयामध्ये पुरेशा संख्येने उपलब्ध नाही. आणि मग असं होतं की विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार नसेल तर मग तो विद्यार्थी विषय घेत नाही, जे शिक्षक विषय. त्यामुळे आपण म्हणतो पण आपण थाळीच देतो.
घरी कधी कधी आई रागाने म्हणते ना बाबा की आता हे आहे पाहिजे तर हेच का. अच्छा. खऱ्या अर्थाने चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जरी आपण म्हणत असलो, हा. काही महाविद्यालयांमध्ये चांगल्या तऱ्हेने चालते, पण काही ठिकाणी मनुष्यबळाच्या चांगल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे ठराविकच गोष्टी विद्यार्थ्याला दिल्या जातात. त्यामुळे त्याचं जे स्पिरिट आहे त्याच्यामधला खरंच जो गाभा आहे तो गाभा कुठेतरी हरवण्याची भीती निर्माण होते आहे. अच्छा. पालकांनी आता ऐकलं असेल की आपण जे मार्च महिन्यामध्ये परीक्षेच्या तयारीला लागतो त्याची तयारी खरं रोजच्या रोज केली तर ते रोजच्या रोज जो अभ्यास करणार आहे त्याच्यावरती त्याला मार्क मिळणार आहेत. म्हणजे परीक्षेच्या काळात जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर पालकांनी चिंता करण्याची भीती घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. हे सरांनी फार चांगलं सांगितलं. पण सर मला एक असा प्रश्न विचारायचा होता, तर आपण 10वीची SSC परीक्षा म्हणतो, बोर्डाची परीक्षा म्हणतो, तर आता ह्यात काहीतरी असा बदल केलाय त्यांनी, असं ते जरा मला लोकांना ऐकायला आनंद होईल. पहिल्या प्री स्कूल आहे त्यांनी, त्यानंतर 5वी पर्यंत त्यांनी एक टप्पा ठेवलेला आहे, त्याच्यानंतर 3 वर्षाचा टप्पा ठेवलेला आहे आणि 10वी 12वी दोन्ही स्लॅश करून त्यानंतर 3 वर्षाचा एक टप्पा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन जे आहे ते ग्रॅज्युएशन आता 3 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षाचं सगळ्यांसाठीच करायचं आहे. आज व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं, पण अव्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन करायचं आहे. 10वी 12वीचा जो ताण मुलांच्या मनावर निर्माण होतो तो ताण कुठेही आता यापुढे राहणार नाही त्यांच्यामध्ये. आणि आज काय होतं की सगळी एनर्जी शक्ती सगळ्या शाळांची असो, शिक्षकांची असो, पालकांची असो, 10वीमध्ये किती मार्क पडतात आणि 12वीमध्ये किती मार्क पडतात आणि त्याच्यावरच फुटपट्टीवर यशा अपयशाची मोजमाप ठरतात. त्यामुळे या दोन्ही परीक्षा त्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या विकासाचा कुठे उपयोगात पडत नाहीत, किंबहुना त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कदाचित 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये एक 5-10% मुलं खूप चांगलं प्रावीण्य मिळवत असतील, पण 90% मुलांच्या मनावर आपण अपयशी आहोत असं निर्माण होतं. त्यामुळे तो टप्पा काढून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 3 वर्षाच्या ऐवजी करताना त्यांनी असं लक्षात घेतलं की 4थ्या वर्षी ते थोडंसं स्किलिंगशी निगडीत असावं. किंवा आज ग्रॅज्युएशनमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये विषय असा आहे की विद्यार्थ्याला ज्ञान हे शिकणं आवश्यकच आहे, त्याला ज्ञान चांगल्या तऱ्हेने आलं पाहिजे, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात किंवा व्यवसायात कसा करायचा याचा सुद्धा त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली पाहिजे. त्यामुळे इंटर्नशिप सारखी संकल्पना त्याच्यामध्ये आलेली आहे की तो ज्या विषयाचं ज्ञान घेतो त्या विषयाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जिथं होतं तिथं विद्यार्थ्यांनी जाऊन त्याचं काम करणं त्याचं आवश्यक आहे. त्यामुळे संशोधन तरी त्यांनी केलं पाहिजे किंवा त्या विषयाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं होतं. समजा कॉमर्सचा विद्यार्थी असेल त्यांनी CA कडे, ICW कडे, बँकेमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये कुठेतरी जाऊन, आता सध्या आपण आत्ताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या सिलेबसमध्ये आपण काही दिवस करायचं विद्यार्थ्यांना सांगतोय. 60 तास कागदावरती आहे, पण विद्यार्थी 1-2 महिने करतात. पेड इंटर्नशिप ज्याला म्हणतो, त्यांना काही थोडेसे पैसे सुद्धा त्याच्यातून मिळतात. पण पुढे संकल्पना अशी की किमान 1 सेमिस्टर असलं पाहिजे. म्हणजे अप्रेंटिसशिप जो कायदा आहे ITI किंवा ह्याच्यासाठी की त्यांना कंपल्सरी द्यायला लागतं. माझ्या अंदाजे औद्योगिक जगतातल्या लोकांना सुद्धा हा विचार केला पाहिजे की हा आपल्याला भविष्यातला भारत तयार करायचा आहे. त्यामुळे ही सगळी जबाबदारी सरकारची नाही किंवा शिक्षण संस्थांची पण नाहीये. तुमच्या आस्थापनामध्ये अशा विद्यार्थ्यांनी येऊन त्यांना ट्रेन करणं, CSR मध्ये आपल्याला भरपूर फंड जातो खरं म्हणजे, प्रत्येक कंपल्सरी कायद्यात जातो. तर माझ्या अंदाजे प्रत्येक औद्योगिक संस्थांनी त्यांना शक्य असेल तेवढ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप जर देऊ केली, फ्री नको माझ्या अंदाजे, थोडं काहीतरी त्या विद्यार्थ्याला त्याला घरून यायला लागतं, जायला लागतं, त्याला त्याचा बाकी जो खर्च लागतो, अगदी पगार नाही म्हटला तरी काहीतरी जर दिलं तर माझ्या अंदाजे पुढची पिढी आपण चांगल्या तऱ्हेने तयार करू शकू. याच्यामध्ये फक्त स्किलिंग करून उपयोग नाही, कारण त्याचं स्किल जे असेल, आता मध्ये एक सर्वे पाहिला की 62% स्किल जी आहेत ती 2025 पर्यंत आउटडेटेड होणार आहे. आता पूर्वी आपण पाहिलं कोडॅक सारखी कंपनी होती, तिथं फोटो धुण्याचं काम करायचे. आता ते स्किल जर माझ्याकडे असेल तर ते आता त्याचा काहीच उपयोग नाही. तसंच मॅन्युअल स्टेअरिंग रिपेअर करण्यासाठी मी समजा तज्ज्ञ आहे, तर मॅन्युअल स्टेअरिंग कुठे वापरत जात नाही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी वापरात नष्ट होत आहेत त्यासाठी जे तज्ज्ञ ते जातातच आहे. मग काय करायचं, मग त्यामुळे विद्यार्थ्याला ज्ञान पण पाहिजे आणि त्याच्याशी आधारित स्किल पण पाहिजे. नुसतं स्किल असं स्किल आउटडेटेड झालं तर 2 वर्ष त्याला काहीच होणार नाही, तो कुठेच राहणार नाही समाजामध्ये. त्यामुळे ज्ञान आवश्यकच आहे. ते ज्ञानाचं अपग्रेडेशन आणि परत त्याची लिंक स्किल या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. आणि त्या माझ्या अंदाजे शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे की कुठेतरी याची सांगड घातली पाहिजे. आज मी शिकतो, कॉमर्सचा विद्यार्थी आहे, त्याला सगळं येतं, अकाउंटन्सी येते, कॉस्टिंग करतात, त्याला सुद्धा बँकेत पाठवलं तर त्याला तिथं काय करतात माहिती नसतं.
बरं. आज समजा 6 महिने त्यांनी बँकेमध्ये जाऊन काम केलं, 3 महिने काम केलं, तर त्याला कळेल की जे मी ज्ञान घेतलं, जे डेबिट क्रेडिट मी म्हणतो, जे कॉस्ट शीट म्हणतो, जे बॅलन्स शीट म्हणतो, ते प्रत्यक्षात कसं दिसतं, कसं असतं, त्याचा काय उपयोग केला जातो, ते तयार करण्याची प्रक्रिया नक्की काय असते, छोटंसं उदाहरण सोडवणे आणि व्यवहारात वापरणे यातल्या दोन्ही गोष्टींची सांगड इंजिनिअरिंगचा विद्यार्थ्याला त्याचं जे संगणकाचं ज्ञान आहे, त्याचं जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना त्याचं जे फार्मसीचं ज्ञान आहे, ते ऍक्च्युअली कंपन्यांमध्ये कसं वापरलं जातं, ह्याचे जर संकल्पना स्वच्छ झाल्या जावं तर माझ्यामध्ये कुठेतरी एकमेकाची लिंक होईल, ती आता डिटॅच आहे. आज एमकॉम झालेल्या विद्यार्थ्याला किंवा आपण गमतीने म्हणतो की इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, पण त्याला फ्यूज कसा बसवायचा आपल्याला माहित नसतं त्याला, किंवा त्याला ऍक्च्युअल इलेक्ट्रिसिटीचं त्याची डेफिनेशन तो सांगू शकेल घडाघडा, पण त्याला सांगितलं हे बंद पडली मोटार, तू चालू करून देतो तुझा, आणि ते मला काम नाही, मग तो कुठला तरी दुसरा माणूस येऊन की ज्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान असतं ह्याची कुठेतरी आपण सांगून घालतो की तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर पण पाहिजे आणि तुमच्याकडे ज्ञान पण असलं पाहिजे. त्यामुळे बिव्होक सारख्या डिग्री पण याच्यामध्ये प्रिस्क्राईब केल्या की ज्या पूर्णपणे इंडस्ट्री लिंक असते. अच्छा. आता सर ह्याची अंमलबजावणी कधीपासून सुरुवात होणार आहे असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. खरं म्हणजे काही टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी 2020 पासून त्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं मानसिकता तयार करणं. तर आज विद्यापीठ अनुदान आयोग असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये कायम आता चर्चासत्र चालू आहे, विचार चालू आहे, समित्या गठीत केलेल्या आहेत किंवा त्याचे काही पॉइंट्स काढलेले आहेत त्यांनी की त्याच्यामध्ये समजा मी सांगितलं आज ऑनलाईन कोर्सेस 20% मला सिलेबसमध्ये अंतर्भूत करायचे, मग ते कुठले अभ्यासक्रम करायचे, कसे करायचे, एका महाविद्यालयातनं विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयात जाणार असेल समजा, त्याला आम्ही अलाउ करणार असू तर मग त्याचे क्रेडिट ट्रान्सफर कसे असायला पाहिजे ह्याच्याविषयी विचारमंथन, सेमिनार असो, वर्कशॉप असो, कार्यशाळा असो, कुलगुरूंचं संमेलन असो, मध्ये वाराणसीला माननीय पंतप्रधानांनी एक 3 दिवसाची घेतली, भारतातल्या सगळ्या कुलगुरूंची परिषद घेतली, त्याच्यामध्ये ह्याच्यावरच विचारमंथन केलं. किंवा आता युजीसीने एक लेक्चर सिरीज केली आहे, त्याच्यामध्ये मी सुद्धा एक व्याख्यान दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या एक पार्टवर एक तासाचं लेक्चर ठेवलंय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घ्यायला सांगितलं की जोपर्यंत हा विषय समजणार नाही तोपर्यंत व्यवहारात येणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी आपण सुरू केल्यात की चॉईस बेस्ड क्रेडिट अजून स्ट्रेंथन करतोय आपण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कर्नाटक राज्याने ऑलरेडी केलेली आहे, त्यांचं 2रं वर्ष चालू आहे. दिल्ली राज्याने केलेली आहे आणि कुठेतरी एका राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून होईल. त्यामुळे ते ऑलरेडी अडॉप्ट करून काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी आपल्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणतो आपण, एबीसी आपण ज्याला म्हणतो, त्या एबीसी मध्ये जसं डिजिटल लॉकर आहे आपला, त्याच्यामध्ये सगळ्या विद्यापीठांना त्यांच्या पदव्या ज्या आहेत आणि त्यांच्या मार्कशीट या अपलोड करायला सांगितले, पण त्याचे जे मार्कशीट आहेत प्रत्येक वर्षी, समजा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तर त्याची डिग्री आपण अपलोड केली त्या डिजिटल लॉकरला आणि त्याचे 6 सेमिस्टरचे 8 सेमिस्टरचे मार्क अपलोड करायचे. त्याच्यासाठीची यंत्रणा अजून कार्यान्वित होते आहे, पण त्याचं रजिस्ट्रेशन प्रत्येक महाविद्यालयाला करायला सांगितलं आहे. त्याच्यानंतर ते अपलोड करायचं काम विद्यापीठाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याची एक वेगळी यंत्रणा काम करते, पण हे डिजिटलायझेशन हा सोपं नाहीये, कारण आपली लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या 50 मार्कशीट असतील, ते सगळ्या जर त्याच्यावर न्यायच्या म्हणल्या तर त्याच्यासाठी कालावधी लागणार आहे, त्याच्यासाठी बँडविड्थ लागणार आहे, त्याच्यासाठी एक मोठी यंत्रणा लागणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सुरू केली. आज कुठे आपण थांबू नये. सिलेबसच्या 4 वर्ष करण्यासाठीची सुद्धा समिती काम करते आहे किंवा मग 4थ्या वर्षानंतर डायरेक्ट पीईडी होऊ शकेल ह्याच्यासाठीच आहे. आज आपण युजीसीने मागच्या 2 दिवसापूर्वीच एक डिक्लेअर केलेलं त्याच्यामध्ये की प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आपण म्हणतो की एखादा जज आहे, एखादा वकील आहे की ज्यांनी खूप वर्ष छान काम केलेलं आहे, पण त्याला जर शिक्षण संस्थेत शिकवायचं असतं तर त्याला संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे व्यावहारिक जगामध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलं अशाला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या स्वरूपाने आपल्या शिक्षण प्रवाहामध्ये, कारण आपल्याला शिक्षकांची संख्या कमी आहे, तज्ञ शिक्षकांची त्याहून कमी आहे. आज शिक्षक हा फक्त अनुभवाच्या आधारे शिक्षक होऊ शकतो किंवा त्याने मिळालेल्या पदवी किंवा पदवीच्या आधारे शिक्षक होऊ शकतो, पण त्याचा व्यावहारिक एक्सपिरियन्स किती आहे. आज इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना डायरेक्ट येऊन शिकवणं प्रॅक्टिकली शक्य नाही काही संस्था सोडल्या तर, कारण त्यांना तसं पद मिळत नाही, कारण तशी संरचना नाही. तर त्या संरचनेमध्ये आज प्रॅक्टिस, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून आपण औद्योगिक क्षेत्रातल्या, व्यावहारिक क्षेत्रातल्या, व्यावसायिक क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा आपण शिक्षणामध्ये घेऊ शकू की ज्यांना हे शिकवण्याची आवड आहे. त्यामुळे डायरेक्ट इंडस्ट्रीतला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुमच्या वर्गामध्ये येऊ शकेल आणि विद्यार्थ्यांना थोडंसं जास्त सखोल ज्ञान देण्याची प्रक्रिया यातून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळी धोरणं चालली आहेत, ती हळूहळू अंमलबजावणी, कारण आपला देश खूप मोठा आहे, त्यामुळे ते अंमलबजावणी करताना
आजही आपल्याकडे जवळपास 30-40% जास्त महाविद्यालयांनी कुठल्याच प्रकारचं अक्रेडिटेशन केलेलं नाही. बरं. आज शैक्षणिक धोरण जर करायचं असेल तर याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सगळ्यात पहिले सगळे महाविद्यालय आपल्याला अक्रेडिटेशन करायला लागतील. अच्छा. अक्रेडिटेशन झाल्यानंतर त्यांना स्वायत्तता द्यायला लागेल. ती स्वायत्तता दिल्यानंतर त्याला डिग्री ग्रँटिंग असं इन्स्टिट्यूट करायचं पुढच्या काळामध्ये. काही काळ ही स्वायत्त महाविद्यालय 10 वर्ष विद्यापीठाच्या अंडर काम करतील, पण त्यांची स्वतःची अकॅडमिक काउन्सिल असेल, त्यांचे स्वतःचे बोर्ड ऑफ स्टडीज असतील, त्यांचे स्वतःचे अभ्यासक्रम असतील. जे आता फर्ग्युसन महाविद्यालय आहे, बीएमसीसी आहे, गरवारे महाविद्यालय आहे, मॉडर्न सारखे अशा अनेक महाविद्यालयांचे स्वायत्त झालेत ऑलरेडी. पण हे मॅच्युअर व्हायला थोडा वेळ लागेल. स्वायत्त महाविद्यालय म्हणजे स्वतंत्र नाही, अकॅडमिक फ्रीडम असलेलं महाविद्यालय. अजूनही विद्यार्थ्यांना माहित नाही की कोर्स करिक्युलमचा ऍडव्हान्टेज आहे. त्यांना स्वतःच्या परीक्षा घ्यायचं, त्यांचं स्वतःचं अभ्यास मंडळ असू शकतं, ते स्वतः नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम करू शकतात. ते ज्या परिसरामध्ये आहेत त्या परिसराशी अनुषंगिक, आता समजा शिर्डीमध्ये एखादं महाविद्यालय समजा स्वायत्त झाला असेल तर टेम्पल मॅनेजमेंटशी रिलेटेड त्यांना अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकतो. नाशिकमध्ये असेल तर वायनरी आहे किंवा पैठणीशी रिलेटेड अभ्यासक्रम त्यांना सुरू करता येऊ शकतो. माझ्या हा अभ्यासक्रम स्वायत्त महाविद्यालयाने करावा अशी अपेक्षा राष्ट्रीय अनुदान आयोगाची. कारण पुण्यामध्ये बसून आम्ही सगळ्या परिसरातल्या, आपल्याकडं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण भाग आहे, सेमी अर्बन भाग आहे त्याच्यामध्ये, आणि आदिवासी भाग पण आहे. आपण जो अभ्यासक्रम ठरवतो ढोबळमाने सगळ्यांसाठी एकच ठरवतो. तो न करता प्रत्येक भागाचा तिथला फ्लेवर त्या अभ्यासक्रमात कसा येईल हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या फ्लेवर लिहून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकवून खराडी हिंजवडीसाठी येऊन ट्रॅफिक जाम करण्याची गरज नाही. तर त्या भागातल्या गरजा लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांना तिथल्या भागातल्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी जर सक्षम करता आलं आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून. अदरवाईज तुम्ही महानगरांकडे सगळ्या विद्यार्थ्यांची धाव होते, महानगर बकाल होतात आणि गावं ओस पडतात असं आपण बघतो. गावं समृद्ध झाली पाहिजेत आपल्याकडे. तिथल्या मनुष्यबळाला आवश्यक असणारे जे स्किल आहे ते त्यांना तिथल्याच विद्यापीठामध्ये, तिथल्याच महाविद्यालयामध्ये मिळायला पाहिजे, आणि त्याच्यासाठीची यंत्रणा त्याच महाविद्यालयाने तयार करण्याची अशी स्वायत्ततेची संकल्पना खूप चांगली आहे. आणि पुढे यांना शैक्षणिक धोरण सांगतंय की या सगळ्या विद्यापीठांना, सगळ्या महाविद्यालयांना स्वायत्तता पूर्ण देण्यात येणार. आता अकॅडमिक स्वायत्तता आहे, त्यांना डिग्री ग्रँटिंग इन्स्टिट्यूट म्हणून म्हणजे ते स्वतःची पदवी देऊ शकणार आहेत. म्हणजे जवळपास विद्यापीठाला समकक्ष असा दर्जा या सगळ्या मोठ्या मोठ्या महाविद्यालयांना मिळण्याची शक्यता पुढच्या काळामध्ये शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आहे. की एक जसं आपण सीओईपीला आता विद्यापीठाचा दर्जा दिला आपण, त्याच्यामध्ये फर्ग्युसन ऑटोनॉमस आहे, पुढे त्याला विद्यापीठ, ते स्वतःचीच फर्ग्युसनची त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. एमईएस देऊ शकेल, एसपी कॉलेज देऊ शकेल, आणि आम्ही चांगली महाविद्यालय देऊ शकतील. त्यामुळे जेवढ्या तुम्ही गुणवत्तेत वर जाल तेवढी तुमच्यावर सेंट्रल अथॉरिटीचं कंट्रोल कमी असेल, तुमचं स्वतःचं नियंत्रण जास्त असेल, आणि तरच आपण शिक्षण पुढे नेऊ शकू. हा विचार त्यातून आपल्या पुढे जातो. म्हणजे सर तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामुळे पुणे विद्यापीठाच्या अंडर जेवढी कॉलेजेस आहेत, त्या संस्था, त्यातले प्राध्यापक यांच्यावरती जबाबदाऱ्या खूप वाढणार आहेत. बरोबर. आज काय होतं, शिकवलं आणि मोकळं झालो असं होणार. परीक्षा घेणं विद्यापीठाची जबाबदारी, एलिजिबिलिटी विद्यापीठाची जबाबदारी, रिझल्ट लावणं विद्यापीठाची जबाबदारी, सिलेबस ठरवणं विद्यापीठाची जबाबदारी. विद्यापीठ म्हणजे कोण? आपणच आहोत ना तिथे. ही सगळी जबाबदारी कुठेतरी महाविद्यालयाकडे येणार आहे. आणि मूळ ही जी ॲफिलिएशन ही संकल्पना झाली, सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त ॲफिलिएशन कॉलेज असणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. जवळपास महाविद्यालय आणि शैक्षणिक रेकग्नाइज संस्था जवळ 1000च्या आसपास आपल्याकडं ॲफिलिएटेड आहेत ती. तर एवढा मोठा कारभार सेंट्रली सांभाळण्यापेक्षा त्या महाविद्यालयाला स्वायत्तेसाठी उद्युक्त केलं, आणि ते महाविद्यालय स्वतंत्र झालं. आता काही महाविद्यालय विद्यापीठात सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, MIT असेल, VIT असेल, यांचं स्वतःचं स्वतंत्र विद्यापीठ सुद्धा तयार झालेलं आहे. आणि विद्यापीठातून जी काय आवश्यक असेल ती सगळी मदत विद्यापीठाच्या प्रशासन. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे नाशिकच्या पैठणीचा जसा उल्लेख केला, म्हणजे भारतामध्ये रोजगार निर्मितीसाठी सुद्धा ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचा उपयोग होणार आहे, हे माझ्या आता लक्षात आलं. आता पुणे विद्यापीठ म्हणून आपण काही वेगळे उपक्रम सुरू करणार आहात का? खरं म्हणजे आम्ही पुणे, नगर, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्राचार्यांच्या मध्ये, तसेच आपले जे प्राध्यापकांच्या मध्ये, संस्थाचालकांच्या मध्ये संवाद साधून शेवटी शैक्षणिक धोरण स्वीकारलं पण पाहिजे ना. नुसतं आपण कागदावर आणून, कायदा करून, नियम करून उपयोग नाही. त्याच्यामध्ये ती मानसिकता आपण विकसित करायचा प्रयत्न करतोय. प्रत्येक स्थानिक भागामध्ये, जसं नाशिकमध्ये वायनरी खूप होते, त्याच्यामध्ये द्राक्षाचं ग्रेडिंग करणे, त्याची गुणवत्ता तपासणे हे काम आहे त्याच्यामध्ये. मग ती करणारा मनुष्यबळ जर नाशिक मधलंच तयार झालं
आज बाहेरच्या राज्यामधून किंवा बाहेरच्या ठिकाणाहून मुलं तिथे येतात आणि ते प्रशिक्षित असतात. मग तिथल्या विद्यार्थ्यांना ते ज्ञान पण आपल्या विद्यापीठामध्ये तसा स्पेशल अभ्यासक्रम नाही. तर तिथल्या महाविद्यालयांनी पुढे येऊन स्वायत्ततेच्या अंतर्गत असे कोर्स सुरू केले पाहिजे. स्थानिक जे आपल्याकडे क्राफ्ट आहे, आज आपल्या शैक्षणिक धोरणात सगळ्यात महत्वाचं आहे, लोकल क्राफ्ट, लोकल आर्ट ह्याला महत्व दिलं गेलेलं आहे. किंवा ह्याच्या पुढे जाऊन आता ते स्थानिक भाषा सुद्धा म्हणता येतात आपल्याला. आज पुण्यामध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने मराठीमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू केला की जे विद्यार्थी आता दुसऱ्या वर्षामध्ये आहेत. पिंपरी चिंचवड PCCOE अभियांत्रिकी महाविद्यालयाने. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती असते, आज ग्रामीण भागातले आदिवासी भागातले विद्यार्थी इंग्रजी त्यांना अजूनही परकीय भाषा वाटते आणि त्यामुळे नापास होण्याचं प्रमाण खूप आहे त्याच्यामध्ये. तर त्यांना स्थानिक भाषेत सुद्धा आपल्याला शिक्षण देता आलं पाहिजे. जे काही शिक्षण आपल्याला कन्व्हर्ट करता येईल ते लोकल भाषेमध्ये शिक्षण मिळू शकेल असं शैक्षणिक धोरणाने म्हटलंय. त्यामुळे इंग्लिशमध्ये शिकलं की मोठा होईल असं नाही. शेवटी त्याच्या ज्ञानाच्या संकल्पना क्लिअर कशा होतील तर त्या मातृभाषेतूनच होत असतात. त्यामुळे मातृभाषेत शिक्षण द्यावं ह्याच्याकडे सुद्धा या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर दिलेला आहे. त्यामुळे अनेक अभ्यासक्रम ट्रान्सलेट करणे, दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करून देणे ह्यालाही पुढच्या काळामध्ये खूप महत्व येणार आहे. भाषेला महत्व येणार आहे. विद्यार्थ्यांना आकलन शक्ती झाली, त्याला कळलं की संपला विषय. हा सर, मगाशी तुम्ही सांगितलं की कर्नाटक राज्याने सुरू केले, महाराष्ट्रात याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे? सर, याच्या अंमलबजावणीसाठी माशेलकर कमिटीची एक समिती होती. त्यांनी एक सर्वंकष अहवाल दिलेला आहे. त्या अनुषंगाने आणखी 4 समित्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम करायचा झाला पारंपरिक तर ती कसं करता येईल, स्वायत्त महाविद्यालयाचे रिलेटेड अभ्यासक्रम आहे किंवा आणि वेगवेगळे धोरणं कशी राबवता येतील महाराष्ट्र राज्यासाठी, त्याच्यासाठी एक कमिटी केली. माझ्या अंदाजे आता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये सगळ्याच समित्यांचे अहवाल महाराष्ट्र राज्याला प्राप्त होतील. कारण याच्यामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये जे प्रश्न आहेत ते सुद्धा तिथं आले पाहिजेत. हा विचार महाराष्ट्र शासनाचा आहे. याचं कारण असं आहे, आपण हॉरिझॉन्टल मोबिलिटी म्हणतो. म्हणजे आज पहिला वर्ष केलेला विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयात, दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊ शकतो. आपल्याकडे बघा ग्रँटेड कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याचं म्हटलं तर ग्रँटेड कॉलेजेस आहेत, नॉन ग्रँटेड कॉलेजेस आहेत, अनुदानित आणि विना अनुदानित कॉलेज आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये ॲफिलिएटेड कॉलेज आहेत आणि स्वायत्त कॉलेज आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये ऑक्सफोर्ड फीस म्हणतो ते 100% प्रूव्ह, कारण 23 विद्यापीठ आहे जवळपास आता. खाजगी विद्यापीठं, डीम्ड युनिव्हर्सिटीज, आपलं पुणे विद्यापीठ धरून जवळपास 23 विद्यापीठं पुणे आणि परिसरामध्ये आहेत आणि कदाचित 2-4 अजून वाढतील त्याच्यामध्ये. तर या सगळ्या याच्यामध्ये मोबिलिटी कसं करेल विद्यार्थी? एखाद्या महाविद्यालयाची फी कदाचित 1000-2000 रुपये असू शकेल की जे ग्रँटेड आहे. एखाद्या महाविद्यालयात त्याच अभ्यासक्रमाची एका वर्षाची फी 2000 सुद्धा असू शकेल किंवा 20,000 असू शकेल किंवा 2 लाख सुद्धा असू शकेल. बरोबर. मग समकक्षता कशी देणार? पहिल्या वर्गातला विद्यार्थी, त्यामुळे त्यात थोडंसं स्टँडर्डायझेशन आपण करायचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे, जेव्हा मी म्हणतो की माझ्या अभ्यासक्रमातला किमान 20% आणि कमाल 40% अभ्यासक्रम विद्यार्थ्याला जगात कुठूनही पूर्ण करता येतो माझ्या पूर्वपरंपरेने. पण मी जर वर्षभराची सगळ्यात त्याच्या 100% क्रेडिटची फी जर मी घेतली तर मग विद्यार्थ्यांनी त्या उरलेल्या क्रेडिट बाहेर घ्यायचे म्हटलं त्याची फीचं काय होणार? बरोबर. तर आज असा विचार चाललाय की क्रेडिट फी करावी. वर्षाची नुसती ढोबळ फी नाही करायची. प्रत्येक क्रेडिटच्या मागे त्या फी ठरवायची, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे, ज्याच्यामध्ये काही रिसर्च कॉम्पोनंट आहे किंवा ज्याच्यामध्ये काही साधनं लागतात. समजा केमिस्ट्री असेल तर केमिकल साधनं लागतात, फिजिक्स असेल तर काही इक्विपमेंट लागतात. तर असे अभ्यासक्रम निहाय सर्वसाधारणपणे क्रेडिट बेस्ड फीज करायची. मग माझ्याकडे जो जेवढे विषय शिकणार आहे, क्रेडिट पूर्ण करणार आहे, तेवढ्याचीच फी तो माझ्याकडे भरेल आणि माझ्याकडे जे भरणार नाहीये फी, त्याची फी तो भरणार नाही माझ्याकडे, दुसरीकडे भरेल. अशा तऱ्हेचा विचार याच्यामध्ये चालला आहे. वा सर, संशोधक आहेत त्यामुळे फार चांगली माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. एक अगदी सगळ्यांचा एक अगदी मनातला प्रश्न आहे, बऱ्याच पालकांचा मनात नेहमी प्रश्न असतो की यंदाची 10वीची आणि 12वीची परीक्षा होणार आहे का? आणि नाही, यंदाची परीक्षा होणार आहे. अजूनही त्याच्या अंमलबजावणीसाठी कदाचित आपल्याला 1-2 वर्षाचा वेळ, कारण मधला काळ हा कोविडचा काळ होता. 2020 आणि 21 कोविडचा काळ होता. एकदम अचानक काही बदल होणार नाही किंवा ते प्रॅक्टिकली शक्य नाही. जिथं जिथं शक्य आहे सगळ्यात पहिलं आपली मानसिक तयारी झाली पाहिजे, वैचारिक तयारी झाली पाहिजे आणि त्यातलं जे स्पिरिट आहे, त्याचा जो गाभा आहे, तो गाभा जर प्रत्येकापर्यंत पोहोचला तर माझ्या अंदाजे त्याचा उपयोग होणार आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने होणार आहे. त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने होईल. हे धोरण कदाचित जर पुढच्या वर्षी करायचं तर कदाचित 6 महिने आधी ते गव्हर्नमेंट सांगेल तुम्हाला की या पुढच्या वर्षानंतर बसणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी ते करायची गरज नाहीये. त्यामुळे
खालून आपण सुरू करणार नाही, पहिलीपासून ग्रॅज्युएट पर्यंत येत गेलो तर अजून 15 वर्ष ते धोरण अंमलबजावणी येणार नाही. तर काही टप्प्यावर त्याची अंमलबजावणी होईल आणि तिथून तो बदल सुरू होईल त्याच्यामध्ये. पण त्यातलं मानसिकता जर आपण लक्षात घेतली, या प्रत्येक जण आपण या 10वी-12वीच्या ताणातून गेलेलो आहोत, आपले पालक गेलेले आहेत किंवा आपल्या मुलांसाठी आपण गेलेलो आहोत, तर तो ताण आपण कमी करून, म्हणजे मुलं हे परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी झाले पाहिजे. ज्ञानाचं आणि सुंदर एक बदल त्यांनी घडला की पूर्वी एक्झाम डिपार्टमेंट होतं, परीक्षा, आज परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ असं त्याचं नाव केलं. तेव्हा हा जो बदल केला तो विचार करून केला आहे, नुसतंच आपलं नाम विस्तार नाहीये. तर परीक्षा आणि मूल्यमापन ही सातत्यपूर्ण, आणि मूल्यमापनाची जी साधनं आहेत ती सुद्धा फक्त पेपर पेन्सिल असं नाही, असा त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे आज मला एक मेडिकलचा विद्यार्थी तयार करायचा असेल तर त्यांनी पेशंटला हँडल केलं पाहिजे, त्यांनी काही तपासण्या केल्या पाहिजे, त्याला काही ऑपरेशन करता आले पाहिजे, त्याला काही टेस्टिंग करता आलं पाहिजे, त्याला फक्त उत्तर देता आलं म्हणजेच तो विद्यार्थी सक्षम झाला असं होत नाही. तर आपण असा विचार करतो परीक्षा हा भाग राहील, लेखी परीक्षा, परंतु तोंडी परीक्षा असेल त्याची, किंवा मौखिक परीक्षा असेल, प्रॅक्टिकल असेल, प्रोजेक्ट असेल, प्रॉब्लेम बेस्ड काही इव्हेंट्स असेल, त्याचा पार्टिसिपेशन असेल, सेमिनार असेल, प्रेझेंटेशन असेल, त्या अभ्यासक्रमाप्रमाणे अशा सर्व 360 डिग्री इव्हॅल्युएशन त्या विद्यार्थ्यांचं झालं तरच तो विद्यार्थी सक्षम होईल. आणि मग परीक्षा किंवा लेखी परीक्षा ही भीती त्याच्या मनामध्ये राहणार नाही, आणि त्यातून होणारे आणखी काही चांगले वाईट गैरप्रकार हे सुद्धा कुठेतरी बाहेर जातील त्याच्यामध्ये. कारण विद्यार्थ्याला त्याला तपासणी करण्याची, त्याला सुधारण्याची पुरेशी संधी दिली जाईल. एक शेवटची गोष्ट सांगतो, आजच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एका विद्यार्थ्याला 100 पैकी 99 मार्क पडले काय आणि 9 मार्क पडले काय, त्याला कुठेही हे कळत नाही की माझं काय बरोबर होतं आणि काय चुकलं. मला जरी 99 मार्क 100 पैकी पडले तर मी काय चांगलं लिहिलं होतं हे मला कधी सांगितलं जात नाही. त्यामुळे फीडबॅक सिस्टीम जे आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, जे जे तुम्ही कराल त्या त्या टप्प्यावर, समजा माझ्याकडे 4 युनिट असतील एखाद्या विषयाची, प्रत्येक युनिट पूर्ण झाल्यानंतर मी थोडी तपासणी करीन की विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचलंय का. जर पोहोचलं नसेल, तो कुठे कमी पडत असेल, त्याला पुन्हा संधी दिली जाईल, त्याला पुन्हा काही गोष्टी वाचायला सांगितल्या जातील आणि मग पुढे जाता येईल. आज असं होत नाहीये. आज आम्ही सगळं शिकवून टाकतो, त्याला कळलं की नाही हा आमचा प्रश्नच नसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हे कुठेतरी तपासलं जाईल, त्याला विद्यार्थ्याला फीडबॅक मिळेल की तुझा हा विचार बरोबर आहे, पण इथं तुला थोडं अजून खोलवर जायची गरज आहे, इथं तुझं ज्ञान पुरेसं नाहीये, कदाचित तू पुन्हा एकदा वाचायची गरज आहे. तर हे माझ्या अंदाजे शिक्षकांचं गुणोत्तर वाढल्यानंतरच माझ्या अंदाजे हा पर्सनलाइज फीडबॅक दिला जाईल. आणि आज आपण जगामध्ये सगळं जे पाहतो की सगळ्या गोष्टी पर्सनलाइज आहे. आज लहानात लहान कार पर्सनलाइज येते, माझी आवड, माझा रंगरूप, माझा चॉईस, या सगळ्यांनी माझ्या कारची आंतररचना सुद्धा मला पाहिजे तशी केली जाते. तसं शिक्षण सुद्धा हे टेलर मेड होणार आहे पुढच्या काळामध्ये. मला जी गोष्ट करिअरमध्ये करायची त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी एकत्रित करून माझी डिग्री स्वतः बनवू शकतो, हा माझ्या विचारात विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. म्हणजे आज एक छोटं उदाहरण देतो शेवटी, कारण खूप बोलण्यासारखं आहे या विषयावरती. खरं म्हणजे मला समजा माझा साऊंड स्टुडिओ काढायचा आहे, तर आज मी काय करतो, 4 वर्षाचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतो ज्याच्यामध्ये साऊंड शिकत नाही. मग परदेशात जातो, 2 वर्षाचा मास्टर डिग्री करतो साऊंड इंजिनिअरिंगची, 6 वर्ष झाली. त्यानंतर मी परत येतो भारतामध्ये, समजा स्टुडिओसाठी जागा घेणं वगैरे या प्रक्रियेमध्ये मी BA म्युझिकला कुठेतरी ऍडमिशन घेतो, शिकतो. हे जर माझं ठरलं की मला स्टुडिओ काढायचा आहे आणि मला साऊंड इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा आहे, तर अभियांत्रिकीच्या 4 वर्षामध्ये शिकताना मी 40% क्रेडिटमध्ये साऊंड इंजिनिअरिंगचे बाहेरचे परदेशातले काही क्रेडिट घेऊ शकतो, BA मराठी मधले काही क्रेडिट घेऊ शकतो, आणि 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे पुढची 5 वर्ष अजून माझी गेली, 4 वर्षाच्या कालामध्ये मला आवश्यक आहे सगळे पूर्ण होतं. आपल्याला प्रत्येकाला, तुम्हाला मला माहिती आहे काही विषय आपल्याला खूप आवडत नव्हते अजिबात, आणि ते आपण कधी मनापासून घेतले नाही, फक्त परीक्षेपुरते केली, कारण आपल्याला त्यात काही करायचं नव्हतं. मग ते विषय सोडून पर्याय विषय घेऊ शकतात ना, ह्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आपण म्हणतो. नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्याच्या निवडीचे, विद्यार्थ्याच्या आवडीचे, त्याच्या करिअरला पूरक विषय निवडायचे पूर्ण संधी 100% त्या विद्यार्थ्याला दिलेली आहे. आणि तो मनापासून गेला तर निश्चितपणे कमीत कमी कालावधीमध्ये त्याचे स्किल्स आणि त्याचं ज्ञान हे निश्चितपणे चांगलं होऊ शकतं. वा. 2016 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण निर्माण व्हावं म्हणून जी समिती नेमली होती आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये डॉक्टर पराग काळकर काम करत होते. आज सुंदर मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. मी तांबी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पुन्हा आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे म्हणजे खरं ज्ञानाचं, विद्येचं माहेरघर आहे, आणि पुण्याचा गणेशोत्सव हा जगभरामध्ये आपण केलेला जातो. आज गणेशोत्सवाचं स्वरूप आपल्यासारख्या मंडळांमुळे खूप मोठ्या प्रमाणात बदलतं आहे. खरं म्हणजे बुद्धीची, ज्ञानाची देवता असलेल्या गणपतीला सुद्धा आपण नुसतं उत्सवापुरतं मर्यादित न करता एक चांगला उपक्रम म्हणून आपण पुढे घेतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आमच्या विद्याशाखेपर्यंत आपल्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.